गेल्या 33 वर्षात पाचव्यांदा श्रावणी सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी आली आहे. हॅलो एव्हरीवन, मी काजल. भाजी चिरता येत नाही म्हणून आदल्या दिवशी चिरून ठेवली. आमच्याकडे तवा ठेवता येत नाही, मग कढईत पोळ्या केल्या, कान्हुले करायचे राहिलेत आणि खीर करायचे बाकी. असा काहीसा स्वयंपाक आज आमच्याकडे असतो. तिथीनुसार शंभूचा आज 4था वाढदिवस. पहिल्या श्रावण सोमवारी तो झालेला आहे. आजपासून त्याच्या शाळेत पेपर असल्याने तो शाळेत गेला. रांगोळीने आईने नागोबा काढला होता, त्याची आम्ही पूजा केली. तुमच्याकडेही काढतात का? मग बेल विकायला बाई आली होती, बेल घेतला. पांढरा ड्रेस घालावा म्हटलं, पटकन माझा आवरून मी दुकानात आले. पटकन झाडझूड करून घेतली, देवाचा दिवा वगैरे लावला आणि रस्त्याने बघाल ना सगळीकडे खोदून ठेवले. सगळ्या ठिकाणी कामच काम. हे काहीसं मशीनने असं काम चाललं होतं. घरी यायला निघाली तर मस्त पाऊसच आला. मला तसंही मंदिरात जायचं होतं, पण मी पटकन पावसाच्या भीतीने मंदिरात गेले. देवाला पाणी वाहिलं आणि मग घरी येऊन बघते तर आईने कानवले तयार करून ठेवलेले होते, खीर तयार केली होती. आज माझा श्रावणी सोमवारचा उपवास असतो. मी संध्याकाळी सोडेल आणि देवाला नैवेद्य दाखवून असा दिवस घालवला. भेटूया